संतांचा महिमा
शाब्दिकाचे काम नाही आता शाब्दिकाचे नाही आता शाब्दिकाचे काम नाही आता शाब्दिकाचे काम
कोणतंही आणि काहीही कारण शेष नाही, किंबहुना ती वेळही नाही, पण तरी सुद्धा वक्त्याचं प्रधान कर्तव्य या न्यायाने सांगायचं ठरलं तर आपला अत्यंत गोड सुंदर असा हा चालू असलेला भक्ती उत्सव, या भक्ती उत्सवातील ही द्वितीय दिवसाची म्हणजेच दुसऱ्या दिवसाची म्हणजेच 2 नंबरची, नंबर 2ची नाही, 2 नंबर आणि नंबर 2 यात महद अंतर असतं. 2 नंबर हे कायद्यात येतं आणि नंबर 2 हे कायद्याच्या बाहेर जातं. विठ्ठला म्हणून ही द्वितीय दिवसाची कीर्तनाची सेवा श्री गुरु महंत नामदेव महाराज, गुरु एकनाथ महाराज यांच्या आज्ञेने, उलट झालं का? बर, एकनाथ महाराज गुरु नामदेव महाराज यांच्या आज्ञेने ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. आणि या सेवेसाठी सर्वच संप्रदायातील ख्यातनाम गायक वादक तथा महाराज मंडळी उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणाला सविनय साष्टांग वंदन करतो आणि अभंगाच्या दृष्टीने प्रवास चालू करतो. हा उत्सव ज्या निमित्ताने सामान चालू आहे ते निमित्त म्हणजे सामान्य नाही, सामान्य नाही. आणि या वर्षी उत्सवाला विशेष निमित्त आणखीन एक आहे, तो म्हणजे श्री गुरु नामदेव महाराजांचा जन्मोत्सव हे एक निमित्त, दुसरा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा जन्मोत्सव हे दुसरं निमित्त, आणि तिसरं निमित्त म्हणजे ज्ञानोबरायांच्या जन्माला पण या वर्षी 750 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणजे सप्तशतकोत्तर सुवर्ण जयंतीचं हे म्हणजे ज्ञानोबरायांच्या जन्माचं 750वं वर्ष आहे. आणि त्याही निमित्ताने हा उत्सव चालू आहे. आणि खऱ्या अर्थानं आज माझी परीक्षाच आहे. मला असं वाटतंय जणू काही ही जीवनात दुसरी वेळ आहे परीक्षा देण्याची. मला माऊलीच्या मंदिरात कीर्तन करतानाही कधी भीती वाटली नाही, पण आज मात्र हृदयाचे ठोके वाढत आहेत. विठ्ठला आणि ज्यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने उत्सव चालू आहे त्यांचं जीवन सामान्य नव्हतं, सामान्य नव्हतं. हो, त्यांचं जीवन म्हणजे अगदी स्वतः पांडुरंग परमात्म्याने म्हणावं, पांडुरंगा या आणि या माळेचा स्वीकार करा, असं ज्यांचं जीवन ते म्हणजे श्री गुरु नामदेव महाराज. नव्हे त्यांचं जीवन सामान्य नव्हतं. नामदेव महाराजांचं जीवन अभंग जशाला तसा राहिला तरी चालेल, पण नामदेव महाराज काहीसे सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. विठ्ठला नामदेव महाराजांचं जीवन सामान्य नव्हतं, सामान्य नव्हतं.
अरे बाबा, कोणत्याही प्रकारची दळणवळणाची साधनं उपलब्ध नसताना सुद्धा, कोणत्याही प्रकारची दळणवळणाची साधनं उपलब्ध नसताना सुद्धा 250 वर्षापूर्वी तळागाळात जाऊन ज्यांनी समाजाला अमृतपान करविण्याचं काम केलं आणि ही ज्ञानाची गंगा इथपर्यंत आणली, ते म्हणजे श्री गुरु नामदेव महाराज विठ्ठल. आणि आपण नामदेव महाराजांना श्री गुरु का म्हणतो माहिती का? श्री गुरु का म्हणतो दिलीप महाराज? त्याचं प्रमुख कारण सांगतो. हो, गुरु कोणालाही म्हटल्या जात नाही, गुरु कोणालाही म्हटल्या जात नाही, म्हटल्याच जात नाही आणि म्हटलंही नाही पाहिजे. गुरु कोणालाही म्हटलं नाही पाहिजे, गुरु एकच असतो. हो, गुरु का म्हणतात त्यांना, श्री गुरु का म्हणतात? तर त्याचं कारण असं आहे, जगात गुरु भरपूर आहे, जगात गुरु भरपूर आहेत शिष्याच्या वित्ताचं हरण करणारे. शास्त्र सांगतं, गुरु बहवः संती शिष्य वित्तापहारका. जगात गुरु भरपूर आहेत शिष्याच्या वित्ताचं हरण करणारे, पण जगात गुरु थोडे आहेत, ते म्हणजे नामदेव महाराजांसारखे शिष्याच्या चित्ताचं हरण करणारे. फक्त श्रोत्यांना थोडी विनंती आहे, थोडस लक्ष देऊन ऐकलं तरच कळेल. विठ्ठला आणि आज मीही वाह्यात अनर्गळ असा कोणत्याही शब्दाचा प्रयोग करणार नाही का? मी ज्यांच्या भूमीत कीर्तन करत आहे त्यांचं तर जीवन सामान्य नव्हतंच, पण ही भूमी म्हणजे श्री वैकुंठवासी वेदांत वाचस्पती, ज्यांनी अतिशय सुंदर ज्ञानेश्वरीचा अर्थ केला आणि या कंधारमध्येच जगाचा अंधार घालविण्याचं काम केलं, त्या शंकर महाराज कंधारकरांची ही भूमी आहे. श्री गुरु नामदेव महाराजांचं जीवन सामान्य नव्हतं, सामान्य नव्हतं. सामान्य नव्हतं म्हणजे काही लोकांचा स्वभाव चांगला असतो, काही लोकांचा तात्या स्वभाव चांगला असतो पण प्रभाव चांगला नसतो. काही लोकांचा प्रभाव चांगला असतो, स्वभाव चांगला नसतो. काही लोकांचा स्वभावही चांगला नसतो, प्रभावही चांगला नसतो. पण एकमेव श्री गुरु नामदेव महाराज असे होते, त्यांचा स्वभाव आणि प्रभाव हे दोनही चांगले होते. आणि स्वभाव आणि प्रभाव या दोन विषयाचं चिंतन एका श्लोकात सांगायचं ठरलं तर परचित्त आल्हादक निर्व्यसनक शोकतापनोदक भगवत भाव प्रापकत्वे सती श्रवण सुखदक न्याय मार्गानुयायिक सत्ये ते हितकारक निर्मदम अर्थ गंभीर भाष्यकम विविध रहितत्वे सती निर्दोष भाष्यकत्वम स्वभावत्वम प्रभावत्वम. याचा विचार तुम्ही घरी जाऊन करा, मला सांगायला वेळ नाही. सांगायचं ठरलं, एवढा अभंग पाठ करा. तुम्ही करणार नाहीत हे मला 100% माहितीये, पण माझं सांगणं काम फार गोड आहे, फार गोड. नामदेव महाराज आणि तो अभंग तुकोबारा यांचा, या दोघांचं समीकरण अतिशय तंतोतंत जुळतं, इतका गोड अभंग. उपकारी असे आरोनी उरला, आपुले तयाला पर नाही, लाभावरी घ्यावे सापडले काम, आपुला तो श्रम न विचारी, जीवा ऐसा देखे अनिका जीवाशी, निखळची राशी गुणांचीच, तुका म्हणे देव तयाचा पांगिला, न भंगे संचला धीर सदा. ते म्हणजे श्री गुरु नामदेव महाराज. विठ्ठल श्री गुरु नामदेव महाराजांचं जीवन सामान्य नव्हतं, सामान्य नव्हतं. एक ओवी आपल्या सगळ्यांच्या पाठ नित्य चिंतनातले नारायण महाराज, एक ओवी नित्य चिंतनातले. तैसे हरपले आपण पे
पावे तै संताचे पाहता दिवसावे म्हणून वाणावे ऐकावे तेची सदा विशेषण वापरलं तेची सदा सत्यापुरत नाही म्हणून वाणावे ऐकावे तेची सदा म्हणून तेची सदा वाणावे म्हणून तेची सदा ऐकावे. आता या ओवीचा अर्थ काय रमेश महाराज? या ओवीचा सरळ सरळ अर्थ असा आहे प्रत्येक जीवाचं काय हरवलं असेल तर प्रत्येक जीवाची आत्मवस्तू हरवली आणि ती हरवलेली आत्मवस्तू ही संतांच्या चिंतनाने प्राप्त होते असा या ओवीचा अर्थ आहे. पण हीच ओवी थोडीशी नामदेव महाराजांकडे लावली तर तिचा अर्थ आपल्याला असा करता येईल. थोडंसं जबाबदारीने ऐका, वाक्य जड आहे पण अगदी नामदेव महाराजांच्या संपूर्ण जीवनाचं सार एवढ्या एकाच वाक्यात सांगतो. या स्वत्वाचा लोप पावण्याची सीग झाल्यानंतरच या हरपण्याच्या आणि या अज्ञानाच्या अंधकारामध्ये उगवलेला दिनकर म्हणजे श्री गुरु नामदेव महाराज. साधी कल्पना करा 250 वर्षापूर्वी काय असेल इथं. आताही बऱ्याच गोष्टी नाही, आताही बऱ्याच गोष्टी नाही. 750 वर्षापूर्वी माऊली काय असेल या ठिकाणी? काहीच नव्हतं पण नामदेव महाराज होते. काहीच नव्हतं पण नामदेव महाराज होते. आणि आमचे तुकोबाराय सांगतात या महात्म्यांचं सामर्थ्य असं आहे, या महात्म्यांचं वैभव असं आहे, या महात्म्यांची दिव्य अलौकिक शक्ती अशी आहे. अरे ते जिथं जातील त्याला रम्य ठिकाण बनवतात. ही महात्म्यांची ताकद. मग ते घर असू द्या, ते रान असू द्या, तो लोकांत असू द्या, तो एकांत असू द्या, प्रमाण तुकोबारांचं तेथे आठवती स्वामीचे ते पाय उत्तमते ठाय रम्य स्थळ रान अथवा घर लोकांत एकांत. विठ्ठला श्री गुरु नामदेव महाराज म्हणजे कलियुगातले भगीरथ होते. का? अरे त्यांनी ही दुरापास्त अशक्य प्राय अशी ही ज्ञानाची गंगा आपल्या जनसामान्यांपर्यंत आणून पोहोचवली. नवे ज्ञानोबा 11व्या अध्यायात वर्णन करतात बंडेवाड महाराज. गौतमाचे मिशे कळी काळ ज्वलितो देसे पाणी ढाळू श्रीशे गंगेचा केला. ते म्हणजे श्री गुरु नामदेव महाराज. विठ्ठला संत नवती जगा मानसा त्या सारिके. संत नवती जगा मानसा त्या सारिके. नवती जगा मानसा सारिके. नवती जगा मानसा सारिके. समुद्र नदी नो हे पैगा पाषाण म्हणून हे लिंगा. समुद्र नदी नो हे पैगा पाषाण म्हणून हे लिंगा. समुद्र नदी नो हे
आपल्या श्री गुरु एकनाथ महाराजांचे जीवन सामान्य. इतकी तप, इतकी अनुष्ठान करणारा मी महात्मा पाहिला. आमच्या सारखे मानाचे हार घालून कीर्तन करणारे पुष्कळ कीर्तनकार, पण अपमानाचे जोडे पायात घालून ज्यांनी जगाचा संसार सुखाचा केला ते म्हणजे आमचे नाथबाबा विठ्ठला. तप करणं एवढं सोपं नसतं महाराज, नसतं. आणि ते किती अवघड असतं ते तप करणारालाच माहिती. ज्ञानोबाराय सांगतात, ज्ञानी माणसाचं लक्षण 13व्या अध्यायात, बहु एकांतावरी प्रीती जया जनपदाची खंती मनुष्याकारी मूर्ती ज्ञानाची तो विठ्ठला. नवे नवे नाथ महाराजांचं जीवन सामान्य नाही, सामान्य. कदाचित तुम्हाला आवडणार नाही, पण नाही आवडलं तरी चालेल. पण एवढं एक वाक्य धाडसानं सांगतो, श्री गुरु नामदेव महाराज जिथे कुठे असतील ना माऊली, जिथे कुठे असतील ना तिथे त्यांना बहुतेक आज खूप आनंद होत असेल की नाथ महाराजांसारखा शिष्य मला मिळाला विठ्ठला. जे बोलल त्याला ओवी प्रमाण श्लोक सांगतो, बोगस बोलणार नाही ते आपल्याला येत. जिथे कुठे नामदेव महाराज असतील त्यांना आनंद झाला असेल. का? चांगदेव महाराजांच्या गुरुकडे अनेक लोक समाधी शिकण्यासाठी यायचे. अनेक लोक, रोहिदास महाराज, अनेक लोक समाधी शिकण्यासाठी यायचे. पण अडचण अशी होती, शिष्यांना समाधी शिकवूनही समाधीच लागत नव्हती, समाधीच लागत नव्हती. का? गुरु नुसता ताकदीचा असून जमत नाही, शिष्याचा पण काहीसा अधिकार असावा लागतो. करील ते काय? करील ते काय? परी पाहे बीज शुद्धांगी. परी म्हणजे काय? हा, परी हे व्याकरणाच्या दृष्टीने अव्यय, आणि अव्ययाचा स्वभाव काय? अर्थ बदल करणे विठ्ठला. चांगदेव महाराजांच्या गुरूंकडे अनेक शिष्य समाधी शिकण्यासाठी, पण अनेक शिष्यांना समाधी शिकवूनही शंकर महाराज समाधीच लागत नाही, समाधीच लागत नाही. पण आता ऐका, चांगदेव महाराज गेले, समाधी शिकवायची, अजून समाधी शिकवायची, फक्त डोक्यावरती हात ठेवला आणि समाधी लागली. सत. आणि त्यावेळेला चांगदेव महाराजांच्या गुरूंच्या मुखातले उद्गार आहेत की बाबा आज माझं सुद्धा भाग्य थोर आहे, मला चांगदेव महाराजांसारखा शिष्य मिळाला. सत्शिष्य ऐसा विरळा भाग्य योगी, महिमा ज्याच्या संगे गुरुत्वासी, गुरुत्वाला सुद्धा ज्यांच्यामुळे महिमा प्राप्त झाला ते म्हणजे आमचे नाथबाबा विठ्ठल. म्हणून मी काय वर्णन करणार आहे यात, अल्पवाणीने काय वर्णन करणार. आणि म्हणून अभंगच तसा घेतलाय, शाब्दिकाचे काम नाही, शाब्दिकाचे काम नाही, संतांचा महिमा तो बहु दुर्गम, संतांचा महिमा तो बहु दुर्गम, संतांचा महिमा तो बहु दुर्गम, संतांचा महिमा
चरणाचा आहे? हा, किती चरण? 3 चरणाचा. तुकाराम महाराज या अभंगातून किती गोष्टी सांगतात? कोणत्या कोणत्या म्हणा, तुला कशाला आले? 4 गोष्टी कोणत्या सांगतात? एक म्हणजे संतांच्या महिम्याचं दुर्गमत्व सांगतात. दुसरं म्हणजे संतांच्या महिम्याचं शब्दातीतत्व सांगतात. तिसरं म्हणजे संतांच्या महिम्याचं स्वानुभव गम्यत्व सांगतात. आणि चौथी गोष्ट म्हणजे संतांच्या महिम्याचं स्वानुभव गम्यत्व सांगतात. झालं कीर्तन विठ्ठल. संतांचा महिमा दुर्गम आहे. सहजासहजी सामान्य जीवाला संतांचा महिमा कळत नाही. जीवाला कळत नाही यात काय आश्चर्य. या वाणीने सुद्धा संतांचा महिमा वर्णन करता येत. या वाणीने वर्णन करता येत नाही यात काय आश्चर्य. संतांचा महिमा साक्षात परमात्म्याकडून सुद्धा वर्णन केला जाऊ शकत नाही. विठ्ठला वर्णन केले जाऊ शकत नाही. का? संतांचा महिमा एका प्रकारचा नाही. एका प्रकारचा अनेक अनेक अंगाने संतांच्या महिम्याचं वर्णन केलेले आहे. संतांच्या नावाचा महिमा वेगळा, संतांच्या चरणरजाचा महिमा वेगळा, संतांच्या आलिंगनाचा महिमा वेगळा, संतांच्या दृष्टीचा महिमा वेगळा, संतांच्या भूमीतील वृक्षाचा महिमा वेगळा, संतांच्या ग्रंथाचा महिमा वेगळा, संतांच्या पंथाचा महिमा वेगळा आणि संतांचा महिमा वेगळा. संतांच्या नावाचा संतांच्या नावाचा काय महिमा आहे? तुकोबाराय म्हणतात तुम्हाला पुण्यवंत व्हायचंय का? पुण्यवंत पुण्यवंत व्हावे येता सजनाचे नावे, येता सजनाचे नावे, येता सजनाचे नावे. पुण्यवंत व्हावे येता सजनाचे नावे, येता सजनाचे नावे, येता सजनाचे नावे. एक जण म्हणला महाराज मला पुण्यवान व्हायचंय. पुण्यवान तुकोबाराय म्हटलं सोपय. सज्जनांचं नाव मुखाने घेतलं की तुम्ही पुण्यवान व्हाल. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नाव. ही संतांच्या नामस्मरणाने होणारी इष्टप्राप्ती झाली. इष्टप्राप्ती संतांच्या नामस्मरणाने इष्टप्राप्तीच होते असं काही नाही. संतांच्या नामस्मरणाने अनिष्ट निवृत्ती होते. तुका म्हणे पापे जाती संतांची शपे. काही साधनाने इष्टप्राप्ती होते पण अनिष्ट निवृत्ती होत नाही. काही साधनाने अनिष्ट निवृत्ती होते पण इष्टप्राप्ती होत नाही. काही साधनाने इष्टप्राप्ती होत नाही आणि अनिष्ट निवृत्ती होत नाही. पण जगाच्या पाठीवरती एकमेव संतांचं नाव असं आहे. या संतांच्या नावाने इष्टप्राप्तीही होते आणि अनिष्ट निवृत्ती होते. हा संतांच्या नावाचा महिमा. संतांच्या नावाचा महिमा सामान्य नाही. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात. ज्ञानदेव देतो. वासुदेवची होतो अखंड वदनी वदेतो. कसाही माणूस ज्ञानोबारायांकडे आळंदीला जाऊ द्या. आदित्य महाराज कसाही माणूस जाऊ द्या. कसाही माणूस ज्ञानोबाराय त्याला घरी पाठवत असताना रिकाम्या हाताने पाठवत नाही बरं का बाबा. रिकाम्या हाताने पाठवत नाही. ज्ञानोबाराय त्याला पकवाज वाजवण्याचं तरी ज्ञान रमेश महाराज देतातच. नाही पकवाज वाजवण्याचं ज्ञान. आता पकवाज काय एवढा सोपा आहे का? अतित धा नागत धा वगैरे. आता ते आमच्या आदित्य महाराजाला चांगलं माहिती. एवढं सोपं नाही ते. हो एवढं सोपं नाही ते. बरं जाऊ दे. पकवाज वाजवणे नाही. पकवाज जमला तर कमीत कमी गायन करण्याचं तरी ज्ञान देतात. बरं नाही गायनाचं गायन तरी एवढं सोपं आहे. हा स्वर माणसाला अंगीभूत असावा लागतो. अंगीभूत. आणि त्या अंगीभूत असलेल्या स्वराला चालना देण्यासाठी जी साधना केली जाते त्याला प्रॅक्टिस म्हणतात. हो त्याला प्रॅक्टिस म्हणतात. गायन आहे सर्वांना येणे शक्य नाही. नाही गायन जमलं
कमीत कमी कीर्तन करण्याचं तरी ज्ञान देतात, कारण सध्या कीर्तन करणं फार सोपं झालेलं आहे तर म्हणा. हो, कीर्तन करण्याचं तरी ज्ञान देतात. बरं, नाही कीर्तन करण्याचं ज्ञान तर सप्ताहाचं नियोजन करण्याचं तरी ज्ञान देतात. ज्याला कीर्तन जमत नाही, गायन जमत नाही, अपवाद वाजवता येत नाही, ते सप्त्याचं नियोजन नाही भाई करतात दिले. हे माझं नियोजन तुमच्या बहुतेक लक्षात आलेलं दिसतंय. विठ्ठला नियोजन करण्याचं तरी ज्ञान आहे. बरं, नाही नियोजनात मेळ बसला ते तरी काय एवढं सोपं. नाही नियोजनाचं ज्ञान मेळ बसला तर दिंडी काढण्याचं तरी ज्ञान 100% दिंडी काढण्याचं. बरं, नाही दिंडीत मेळ बसला तर ट्रिपा कुठंच गेल्या नाही. विठ्ठला बार बार गंगासागर एकच बार एकदाच. विठ्ठला संतांच्या नावाचा महिमा ज्ञानदेव म्हणता नाव घेण्याची आवश्यकता नाही. प्रातस्मरणीय वैकुंठवासी वेदांत वाचस्पती काव्यतीर्थ जगन्नाथ अण्णा पवार सांगायचे की बुवा, या दोन नावांच्या मध्ये मध्यम पदलोपी नावाचा समास आहे. मध्यम पदलोपी नावाचा समास म्हणजे मधली पद लोपलेली असतात, ती दिसत नसतात पण ती असतात, त्याला मध्यम पदलोपी नावाचा समास म्हणतात. विठ्ठल समास वगैरे नाही कळायचं, आणि समास नाही कळाला तरीच आहे, काय घेणं देणं आहे त्याच्याशी, समाज कळाला पाहिजे. विठ्ठला संतांच्या नावाचा, संतांच्या चरणरजाचा महिमा, संतांच्या चरणरजाचा काय महिमा महाराज सांगतात. त्या संतांचे चरणरज, संत चरण रज लागतात, संत चरण रज लागतात, संत चरण रज लागतात, संत चरण रज लागतात. लागता
म्हणणारी आणि वाजवणारी मंडळी असल्यानंतर कीर्तनकार जिवंतच असला पाहिजे असं काही नाही. संत चरणराज विनोद कळायला पण बुद्ध्यास का लागतो. हो, स्वामी विवेकानंदांचं म्हणणं आहे विनोद कळायला 86% बुद्ध्यांक लागतो. एक विनोद सांग, कळला त्याला 10 रुपये द्यायला. कळला फक्त तुम्ही कोणी सांगायचं नाही. टाळकरी मंडळी सोडू, तुम्ही सोडू, महाराज मंडळी सोडू. सांगू विनोद सांगू? हा तेच पाहिजे तुम्हाला. सांगतो ना मग आता ऐका. विनोद सांगतो ऐका. मंत्री आणि पपईचं झाड सारखंच असतं. संपला विनोद. काय कळलं तुम्हाला? आ लय ठिसूळ सांगितलं तुम्ही. अरे त्याचं कारण असं आहे, मंत्र्याचंही आयुष्य 5च वर्ष असतं आणि पपईच्या झाडाचे आयुष्य 5च वर्ष असतं. विठ्ठल नावाचा महिमा, संतांच्या चरणरजाचा महिमा. नामयाचे पाठी चाले केशिराज, लागावया रज चरणीची. हा संतांच्या चरणरजाचा महिमा आहे. संतांच्या दृष्टीचा महिमा, दृष्टीचा महिमा. ज्ञानोबारांना विचारलं, माऊली ज्ञानेश्वरी सारखा अलौकिक अकाट्य क्रांतदर्शी जगाच्या साहित्याला गवसणी घालणारा ग्रंथ सांगितला माऊली. एवढा अभ्यास केला कुठं? कोण्या शाळेमध्ये गेले होते? कोण्या कॉलेजमध्ये गेले होते? कोण्या विद्यापीठात गेले होते? त्यावेळेला माऊली सांगतात, अरे शाळा कॉलेज आणि विद्यापीठाची काय भाषा करता, भाकरच खाण्याची सोय नव्हती. मग माऊली एवढा ग्रंथ सांगितला कसा काय? त्यावेळेला माऊली सांगतात, माझ्या डोळ्यापुढं इतक्या उंचीची माणसं बसली होती की त्यांनी माझ्याकडे पाहिलं जरी तरी त्यांच्या नजरेतून माझ्या मुखातून ज्ञान प्रसवेल. हा संतांच्या दृष्टीचा महिमा आहे. दृष्टीचा महिमा. तुमचे दिठिवेची ओले सासिमले प्रसन्नतेचे मळे, ते साऊनी दिखोनी लुळे श्रांतू जिमी विठ्ठला. त्या दृष्टीचा महिमा, संतांच्या भूमीतील वृक्षाचा महिमा, वृक्षाचा महिमा. कोण कोण आळंदीला गेलेले हातवरती करावर? आळंदीला गेलेले अजून भरपूर ब्रह्मचारी दिसतात. जाऊन या आळंदीला. हो, आळंदीला जाऊन मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर एकदा तरी माणसाने आळंदी पंढरपूर पाहिलं पाहिजे. प्रातस्मरणीय वैकुंठवासी गुरुनाम गुरु गुरुवरे प्राचार्य मामासाहेब दांडेकर सांगायचे की बुवा, महाराष्ट्रात जन्माला आला, गाथा ज्ञानेश्वरी न वाचता मेला आणि आळंदी पंढरी न पाहता मेला, तर माणूस मेला असं म्हणायचं नाही, बैल मेला असं म्हणायचं. विठ्ठला. आळंदीला आपण माऊलींच्या मंदिरात जातो. सरपंच, माऊलींच्या मंदिरात कोणता वृक्ष आहे हो? हा कोणता वृक्ष? काय? कोणता? काय? सुवर्णपिंप. कोणता वृक्ष? कोणता वृक्ष? अहो आजान वृक्ष. आजान वृक्ष. आजान वृक्ष. त्या आजान वृक्षाचा महिमा सामान्य नाही. सामान्य. आपण ज्याही वेळेला आळंदीला जातो त्यावेळेला बरीचशी साधक मंडळी त्या आजान वृक्षाखाली गाथा ज्ञानेश्वरी विचारसागर पंचदशी या ग्रंथाचं चिंतन करत बसलेली असतात. त्या वृक्षाचा महिमा सामान्य नाही. वेड्यातला वेडा मनुष्य असू द्या, मंदातला मंद मनुष्य असू द्या,
नव्हे नव्हे, जो गावात कोण्याच कामाचा नाही असाही असला आणि तो जर त्या वृक्षाखाली बसला आणि त्याने जर अनुष्ठानपूर्वक ज्ञानोबारायांच्या नुसती पारायण नाही, अनुष्ठानपूर्वक जर ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीची पारायण केली तर तो जगातला सर्वश्रेष्ठ विद्वान होऊ शकतो. हा त्या वृक्षाचा महिमा आहे. अजान वृक्षाची पाने जाण, भक्षून करील अनुष्ठान, त्याची साध्य होईल ज्ञान. शंका वाटते का? येथे संशय नाही. विठ्ठला संतांच्या ग्रंथाचा महिमा सामान्य नाही. म्हणून म्हणे काया वाचा, जो मालक होईल येचा, तो उमरज गावचा चक्रवर्ती करी. चुकली गाऊ 100%. म्हणून म्हणे काया वाचा, जो मालक नाही सेवक होईल. ज्ञानोबारायांच्या जगाला संदेश आहे की परमार्थात आल्यानंतर पहिल्यांदा सेवक व्हायला शिकलं पाहिजे. पण आपली नेमकी उलटी अडचण, प्रत्येकाला परमार्थात आलं की कारभारी व्हावं वाटतं. नव्हे नव्हे, आमचे गुरुजी सांगत असतात प्रत्येकाला वाटतं काय भांडवल कमी गुंतवून धंदा धोरणात चालावा. तसं कधी होत नसतं. परमार्थात आल्यानंतर पहिल्यांदा सेवक व्हायला शिकलं पाहिजे. आणि खरं सांगू, मालक होणं सोपं आहे. आमचे गुरुवर्य मारुतीबाबा कुरेकर पाठात सांगत असतात, बुवा मालक होणं सोपं आहे, सेवक होणं अवघड आहे. विठ्ठला भले म्हणविता संतांचे सेवक सेवक, आई त्याची भीक असतो. म्हणून म्हणे काया वाचा, जो सेवक होईल येचा, त्याचा परिणाम काय? तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. हा ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरी ग्रंथाचा महिमा आहे. आणि ज्ञानोबारायांनी महाराष्ट्रीयांवरती सगळ्यात मोठा केलेला उपकार कोणता असेल तर त्यांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ मराठीतून सांगितला. हा महाराष्ट्रीयांवर केलेला सगळ्यात मोठा उपकार मराठीतून सांगितला. यात आश्चर्य नाही. त्यांना 56 भाषा येत असताना सुद्धा त्यांनी मराठीतून सांगितला, हे आश्चर्य. त्यांनी जर ज्ञानेश्वरी ग्रंथ जर कन्नड भाषेतून लिहिला असता तर काय केलं असतं? कन्नड भाषेतून साबर्री वगैरे असं लिहिलं असतं तर काय केलं असतं? त्यांनी जर ज्ञानेश्वरी ग्रंथ रमेश महाराज जर गुजराती भाषेतून लिहिला असता काय केलं असतं? काय केलं असतं? तो पण गुजरातला गेला. काय कळलं तुम्हाला? त्यांनी जर ज्ञानेश्वरी ग्रंथ गुजराती भाषेतून लिहिला असता तर काय केलं असतं? हा पण गुजरातला गेला असता. विठ्ठला कळलं त्याला धन्यवाद, बाकीचे जेवल्याशिवाय जाऊ नका. जर त्यांनी जर ज्ञानेश्वरी ग्रंथ जर तेलुगू भाषेतून लिहिला असता, अन्नम थिन्ना बुवा पापू थिन्नो याड कुंड्र असं लिहिलं असतं तर काय केलं? काय केलं? त्यांनी मराठी भाषिकांवरती सगळ्यात मोठा केलेला उपकार तो म्हणजे ज्ञानेश्वरी ग्रंथ मराठीतून सांगितला. माझा मराठाची बोल कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळ, ये मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखचवरी होती या जगात. आणि महाराष्ट्राचं दुर्दैव असं आहे, महाराष्ट्रातला माणूस 1 तास इंग्रजी शब्दाचा प्रयोग न करता मराठी बोलू शकत नाही. महाराष्ट्राचं दुर्दैव. तरी टाळ्या वाजवतात. तुमची काही चूक नाही. 70 वर्षात एवढं शिकवलंय. विठ्ठला तुमचा आमचा सोडा. आता आम्ही एका विद्यापीठावर व्याख्यानाला गेलो. व्याख्यान संपल्यावर ते केळी वेफर्स दूध वगैरे ते अजून का पदार्थ बदलले नाही देवालाच माहिती. ते पदार्थ आले
आणि कॉलेजचे प्राचार्य शिपायावर खेकसले नसेल कळलं तर रागावले. ते म्हणले आधी लेडीज बायकांना दे. ते म्हणले आधी लेडीज बायकांना दे. मी म्हणलं सर एक तर लेडीज म्हणा नाही तर बायका म्हणा. ते म्हणले आधी लेडीज बायकांना दे. आता मी असा गमतीचाच माणूस. मी म्हणलं सर थोडं थांबा. काय आधी जेंट्स बाप्यांना वाटून होऊ द्या नंतर लेडीज बायकांना द्या. विठ्ठला संतांचा महिमा, संतांच्या पंथाचा महिमा. पंथाचा काय महिमा आहे? पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग. चला जाऊ माग घेत आम्ही स्वल्प वाटे चला जाऊ. वाचे गाऊ विठ्ठल तुम्ही आम्ही खेळी मिळे गदारोळे आनंदे. शब्द हा बहुसार उपकाराची राशी. मनवोनी चालविला मागे येतील त्यासी. मागुनी आली वाट शुद्ध ओळीची कैसी. तरले तर तिगा आणि काही विश्वासी. संतांच्या पंथाचा महिमा. विठ्ठला आणि राहता राहिला परिशेष न्यायाने तो संतांचा महिमा दुर्गम आहे. संतांचा महिमा देवाकडून वर्णन केल्या जाऊ शकत नाही, जीवाकडून वर्णन केल्या जाऊ शकत नाही. आणि संतांचा महिमा या वाणीनेही वर्णन करता येत नाही. काय वाणू
जिनमें मनोहर पुष्प खिलते ही ना, वे पुष्प क्या जिन पे मधुक मधु के लिए मिलते ना, वे मधुक क्या जिसे रसिक गण आत्महुरु ना करते हो, वे रसिक क्या जिनके हृदय से प्रेम नद ना बहते हो। विठ्ठल तीन चाली का म्हटल्या माहिती का दिलीप महाराज? का म्हटले? तिघाचं सरकार असल्यामुळं तीन चाली म्हणल्या. विठ्ठला काय वाणू आता न पुरे ही वाणी, मस्तक चरणी ठेवीत असे. सगळ्यात अधिक वडवड करणारं तत्व ते म्हणजे वाणी नावाचं तत्व. व्याकरणामध्ये तीन प्रकारचे तत्व सांगितले. एक म्हणजे पुल्लिंगी, नपुसकलिंगी आणि स्त्रीलिंगी. सगळ्यात अधिक बडबड करणारं तत्व कोणतं? कोणतं? सगळ्यात अधिक बडबड करणारं तत्व कोणतं? स्त्री तत्व. स्त्री तत्व. स्त्री तत्वाचा स्वभाव अधिक बडबड करणं. प्रातस्मरणे वैकुंठवासी गुरुनाम गुरु गुरुवरे प्राचार्य मामासाहेब दांडेकर सांगायचे, आता आपण सर्वच वारी करणारी मंडळी आहोत. आपण वारीला गेलो आणि एखाद्या धर्मशाळेमध्ये एखाद्या रूम मध्ये 25 माणसं उतरवा आणि एखाद्या खोलीत 2च बाया उतरवा. रात्रभर बोलत बसतात विठ्ठला स्त्री तत्वाचा स्वभाव आहे अधिक बडबड करणं, अधिक बोलणं हा स्वभाव. मग महाराज सांगतात या वाणी नावाच्या तत्वाचा स्वभाव अधिक बोलणं, अधिक बडबड करणं हा असल्यामुळे हे वाणी नावाचं तत्व संतांच्या वर्णनाकडे लावलं आणि संतांच्या वर्णनाकडे लावल्यानंतर ते वाणी नावाचं तत्व थकलं आणि ते वाणी नावाचं तत्व थकल्यानंतर त्या वाणी नावाच्या तत्वाला विचारण्यात आलं अधिक बोलणं, अधिक बडबड करणं हा तुमचा स्वभाव असताना सुद्धा संतांच्या वर्णनाकडे लावल्यानंतर तुम्ही का थकला? तेव्हा त्या वाणी नावाच्या तत्वाने उत्तर दिलं की बाबा मी जगातलं सगळं वर्णन करू शकेल पण संतांचा महिमा वर्णन करू शकत नाही का? तो दुर्गम आहे. अभंगाच्या पहिल्या चरणात संतांचा महिमा तो बहु दुर्गम, 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 संतांचा महिमा तो बहु दुर्गम. शाब्दिकाचे काम नाही येते, शाब्दिकाचे काम नाही येते, संतांचा महिमा तो बहु दुर्गम, संतांचा महिमा तो बहु दुर्गम. शाब्दिकाचे काम नाही येते, शाब्दिकाचे काम नाही येते, संतांचा महिमा तो बहु दुर्गम, संतांचा महिमा तो बहु मला सांगतात संतांचा महिमा या वाणीने वर्णन करता येत नाही. का करता येत नाही तर तो दुर्गम आहे. संतांचा महिमा तो बहु दुर्गम. काही गोष्टी मिळणं अवघड आहे, काही गोष्टी कळणं अवघड आहे. काय काय मिळणं अवघड आहे? नृपश्य चित्तम कृपणश्य वित्तम मनोरथम दुर्जनम मानवाणाम स्त्रियस्य चरित्रम पुरुषस्य भाग्यम कुतो न जानामि देवा. काही गोष्टी मिळणं अवघड, काही गोष्टी कळणं अवघड. काय काय कळणं अवघड आहे? संतांचा महिमा कळणं अवघड. का? संतांचा महिमा 2 प्रकारचा बरोबर 9 मिनिटात आवडतो.
संतांचा महिमा दोन प्रकारचा, एक म्हणजे संतांच्या शक्तीचा महिमा आणि दुसरा म्हणजे त्यांच्या स्वरूपाचा महिमा. शक्तीचं वर्णन एखाद्या वेळेला करता येईल, पण स्वरूपाच्या बाबतीत काहीच बोलता येत नाही. शक्तीचं वर्णन करता येईल एखाद्या वेळेला. रेड्या मुखी वेद बोलविला, गर्वद्विजांचा हरविला, शांतरूपी प्रगटला ज्ञानोबा माझा, अंगी ऐसी बळ, रेडा गोळे जळी दगडा सहित वह्या, तारिया जैशा लाया. हा त्यांच्या शक्तीचा महिमा आणि दुसरा त्यांच्या स्वरूपाचा महिमा. स्वरूपाच्या बाबतीत काहीच बोलता येत नाही का, तो दुर्गम आहे. विठ्ठल महिमा. पुन्हा तो शब्द वापरला व्याकरणाच्या दृष्टीने. तो हे सर्वनाम, दोन प्रकारची सर्वनाम सांगितली. एक म्हणजे समीपदर्शी सर्वनाम आणि दुसरं म्हणजे दूरदर्शी सर्वनाम. तो ती ते हे दूरदर्शी सर्वनाम आहे आणि हा ही हे समीपदर्शी सर्वनाम आहे. आता हे हा ही हे करणाऱ्यांना कळायचं नाही. विठ्ठला संतांचा महिमा तो म्हणजे कळण्यास कठीण जो तो महिमा दुर्गम. असं संतांचा महिमा तो बहुदुर्गम. आणि महाराज सांगतात शाब्दिकाचे काम नाही येथे. आणि शाब्दिक म्हणजे शाब्दिक शब्दाचा अर्थ काय, आपण जे व्यवहारात एखाद्याला शाब्दिक म्हणतो तात्या, तो अर्थ इथे नाही घ्यायचा. शाब्दिक शाब्दिक म्हणजे दोन आणि अर्धालेच बसलेले काय ते तुम्ही तुमचं ठरवा, त्याला शाब्दिक म्हणत नाही. नाथ महाराजांनी शाब्दिक शब्दाची व्याख्या फार बोलते. नाथ महाराज सांगतात विवरण वाचस्पती वेदांत, तोही जाणे वार्तिकांत, त्याला शाब्दिक म्हणतात. विठ्ठला भाषा सांगायची म्हणजे तर्की अति गाढा, व्याकरणी चोखडा, तर्की अति गाढा, त्याला शाब्दिक म्हणतात. महाराज सांगतात असा जरी असला तरी शाब्दिकाचे काम नाही येथे. आणि संतांच्या चरित्राची आतापर्यंत निंदा का झाली या महाराष्ट्रात संतांच्या चरित्राची निंदा का झाली? चरित्र निंदनीय आहे म्हणून नाही, तर पाहणारे मंद आहेत म्हणून. कवी कालिदासांचा श्लोक आहे, अलोक सामान्य मचिंते हे तुकम निंदंस्ति मंदांश चरितम महात्मा शाब्दिकाचे काम नाही येथे. संत कोणाला म्हणायचं एकाच वाक्यात सांग. एखादी सामान्य व्यक्ती स्वप्रयत्नानं स्वकर्तृत्वानं, नीट ऐका, एखादी सामान्य व्यक्ती स्वप्रयत्नानं स्वकर्तृत्वानं असामान्य पदावर जाऊ शकते. पण असामान्य पदावर गेल्यानंतर त्या व्यक्तीला सामान्यपणाने वावरता येत नाही. आणि असामान्य पदावर जाऊनही ज्या वेळेला ती व्यक्ती सामान्यपणाने वावरते, हे त्या व्यक्तीचं असामान्यपण असतं. विठ्ठल शाब्दिकाचे काम नाही येथे शाब्दिकाचे काम नाही. विठ्ठला विठ्ठला शाब्दिकाचं काम नाही. महाराज सांगतात शाब्दिकाचे काम नाही येथे. मग महाराज ज्या वेळेला सिद्धांताने कळत नाही, ज्या वेळेला प्रमाणाने कळत नाही, त्यावेळेला आपली परंपरा दृष्टांत देऊन सांगण्याचे दृष्टांत देऊन सांगा. महाराज सांगतात दृष्टांत सुद्धा देत आहे का, बहुदुधड जरी झाली म्हैस गाय तरी होईल काय काम देणू. अरे कितीही दूध देणारी गाय असली, कितीही दूध देणारी म्हैस असली तर ती काय कामधेणू होत असते का? होत नसते. बहुतेक इथे शेळी विसरलेली दिसते बरं का, शेळी विसरली तर दुसरीकडे घेते. पुढं उदंड त्या गायी, म्हैशी आणि शेळ्या, परित्या निराळ्या कामधेनू उदंड त्या गायी, परित्या निराळ्या कामधेनू उदंड त्या म्हैशी, परित्या निराळ्या कामधेनू उदंड त्या शेळ्या, परित्या निराळ्या कामधेनू. महाराज सांगतात बहुदुधड जरी झाली म्हैस तरी होईल काय कामधेनू, बहुदुधड जरी झाली गाय तरी होईल काय कामधेनू. इथे महाराजांना गायही सांगायची नाही,
थोडासा क्षमा मागून अर्थ सांगतो, पटला तर घ्या, अन्यथा माझा मला वापस. इथे गायही सांगायची नाही नाथ बाबा, इथे म्हैसही सांगायची नाही. इथे एवढंच सांगायचंय, कितीही चांगली बडबड करणारा असला तर तो संत होत नसतो. विठ्ठला कीर्तन करणं हा संतत्वाचा भाग नसून तो कौशल्याचा भाग. त्याला स्किल असं म्हणतात, ते कौशल्य. तो काय संत 100% कीर्तन करतात, त्यात अजिबात किंमत असो. बहुदुधड जरी झाली म्हैस तरी होईल काय कामधेनू, बहुदुधड जरी झाली गाय तरी होईल काय कामधेनू. आणि ज्याची आईच कामधेनू आहे त्याला जगात काय प्राप्त आहे? ज्ञानेश्वर महाराज सांगतात, जयाची कामधेनू माई अप्राप्य काही आहे, म्हणून प्रवर्तो लाही ग्रंथी. मग महाराज कळणारच नाही का? महाराज सांगतात कळेल की कधी? तुका मनी अंगे व्हावे ते आपण, तुका मनी अंगे व्हावे ते आपण, तुका मनी अंगे व्हावे ते आपण, तुका मनी अंगे तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळू. आमचे गुरुवर्य संदीपान महाराज हासेगावकर एक वाक्य सांगत असतात. गुरुनाम गुरुवर्य प्राचार्य मामासाहेब दांडेकर सांगायचे की बुवा, पोरांना थोर कळत नसतात, थोरांनाच थोर कळत असतात. मोठी माणसं कळावी वाटतात का? माणसाने देखील त्याच उंचीचं झालं पाहिजे. आणि कधीही एक वाक्य ध्यानात ठेवा, आपण ज्याचाही बोल शिकलेलो असू, विशाल महाराज ज्याचीही चाल शिकलेलो असू, ज्याचंही एखादं वाक्य ऐकलेलं असेल त्याचं नाव घेऊन सांगितलं पाहिजे, अन्यथा वाङ्मय चौर्याचं पाप लागतं. विठ्ठला आणि सध्या हे चोर भरपूर झालेले आहेत. जाऊ दे. असं तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळू. कळणारच नाहीत का? कळेल की कधी? तुम्हाला स्वतःला संत झाल्यानंतर भक्ताचा महिमा, भक्ताची जाणती दुर्लभ या गती अनिकासी. आता कोणाकोणाशी या गती दुर्लभ तो संपूर्ण भंग तुम्ही घरी गेल्यानंतर पाहून घ्या. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, आणि पहिल्या चरणात महिमा शब्द वापरला आणि शेवटच्या चरणात महिमान शब्द वापरला. मग पहिल्या चरणात महिमा शब्द वापरल्यानंतर शेवटच्या चरणात महिमान शब्द वापरण्याची काय आवश्यकता आहे? तर याला उपक्रम उपसंहाराची बरं कथा, त्या याला उपक्रम उपसंहाराची एक वाक्यता म्हणतात. वक्त्याला अभंगाचा उपक्रम माहिती असला पाहिजे, वक्त्याला अभंगाचा उपसंहार माहिती असला पाहिजे, वक्त्याला अभंगाचं षडलिंग माहिती असलं पाहिजे, वक्त्याला अभंगाचं तात्पर्य माहिती असलं पाहिजे, वक्त्याला अभंगाचा पदच्छेद माहिती असला पाहिजे, वक्त्याला अभंगाचा अन्वय माहिती असला पाहिजे, वक्त्याला अभंगाचा व्यतिरेक माहिती असला पाहिजे. पण सगळा अतिरेक झालेला असल्यामुळे याचा संबंधच राहिलेला नाही. विठ्ठला
दोषच सांगितला होता. हा काय प्रवृत्त गुण. असो तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमा येईल कळो संतांचा महिमा. तो बहु दुर्गम शाब्दिकाचे काम नाही थे डोबा. ढोबार कुमारी, ढोबार अजून सवय प्रमाणात 4 मिनिटं शिल्लक आहे. असो यथामती यथावकाश मला जशी जमेल तशी वेडीवाकडी सेवा करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, पांडुरंग परमात्मा, सद्गुरू जोग महाराज, श्री संत मोतीराम महाराज, श्री गुरु नामदेव महाराज, श्री गुरु नाथबाबांच्या चरणी, सर्व महाराज मंडळींच्या चरणी, सर्व भाविक मंडळी, माता भगिनी सर्वांच्या चरणारविंदी झालेली सेवा समर्पित करायची. बोलता बोलता एखादा वेडावाकडा शब्द गेला असेल, काही चुकला असेल, चुकलं नसेल पण चुकलं असेल तर मानवी बुद्धीचे दोष म्हणून क्षमा असावी. कारण माणसाच्या ठिकाणी अनंत प्रकारचे दोष असतात. रक्ताचे दोष असतात, जनुकाचे दोष असतात, वस्त्राचे दोष असतात, जागेचे दोष असतात. अनेक प्रकारच्या दोषाने माणसाची बुद्धी युक्त असल्यामुळे ती संयुक्तिक निर्णय देऊ शकत नाही. कारण मी माणूस आहे, संत नाही. म्हणून झालेली सेवा माऊलींच्या चरणी अर्पण करायची, वाणीला विराम द्यायचा. अगदी अत्यंत सुंदर गोड असा हा श्री गुरु नामदेव महाराजांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने अत्यंत सुंदर असा हा उत्सव चालू आहे. आणि त्यामध्ये मलाही अवगाहन करण्याची संधी प्राप्त झाली. खऱ्या अर्थानं मी भाग्यवान आहे. आणि आपल्या सर्वांना जाता जाता एकच विनंती करायची की ऐसी परंपरा आलीसे चालत, भलं त्याची नीत त्यागावं. ही 250 वर्षाची भव्य दिव्य परंपरा आपल्याला प्राप्त झाली. फक्त विनंती एकच आहे, ही परंपरा वाढण्यासाठी प्रयत्न करता आले तर करा, खंडित होण्यासाठी कोणताही अट्टहास करू नका. हो, आपला नामोल्लेख हा परंपरा टिकवणाऱ्यांमध्ये नाही झाला तरी चालेल, पण आपला नामोल्लेख कमीत कमी परंपरा मोडणाऱ्यामध्ये नाही झाला पाहिजे. आमचे गुरुवर्य शांती ब्रह्म मारुती बाबा उदाहरण सांगत असतात, तेवढं सांगतो आणि आवरतो. अजूनही 3 मिनिटं शिल्लकच आहेत माझ्याकडे. बाबा सांगत असतात की डोंगराला आग लागली, आग नीट ऐका, डोंगराला आग लागली आणि टिटवी समुद्रातलं पाणी आणून ती त्या डोंगराच्या लागलेल्या आगीवरती टाकत होती. आणि त्यावेळेला तिला एका कावळ्यानं प्रश्न विचारला, अगं तुझ्यासारखी 1 नाही 1000 टिटव्या जरी आल्या तरी सुद्धा ही डोंगराला लागलेली आग विझणार नाही. पण त्या टिटवीनं सांगितलं, दादा हे मला माहिती आहे की माझ्या एकटीच्याने या डोंगराची आग विझणार नाही. पण दादा ज्या वेळेला या डोंगराचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेला माझं नाव कमीत कमी आग लागणाऱ्यांमध्ये नाही तर आग विझवणाऱ्यांमध्ये घेतलं जाईल. म्हणून हा प्रयत्न आणि म्हणून आपण सर्वांनी ही अत्यंत सुंदर भव्य दिव्य परंपरा चालत आलेली आहे ती चालवावी अशी आपल्या चरणारविंदी. आणि आपण चालवावी अशी काय प्रार्थना करत आहोत? चालवणारे ते बसलेले श्री गुरु महाराज समर्थ आहेत. आता भय नाही ऐसे वाटे जीवा, समर्थाची वाणीला इथेच विराम. महाराजांचं भजन म्हणा. नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई.
हातवरती सगळे 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 तुम्ही नाही केले तरी चाल करावर द्या झाले का राहू द्या अशीच येतो काकड्याला सकाळी आम्ही 2 मिनिटं फक्त 2 नामदेव जनाबाई ही सेवा माझ्या वाटेला प्राप्त झाली. या सेवेसाठी आज माझे पितृचरण सुद्धा उपस्थित आहेत, त्यांना पण वंदन. आणि आमच्या गावचे सरपंच आदरणीय आमचे गंगारामजी मलांडे ते सुद्धा उपस्थित आहेत, त्यांना पण मनापासून वंदन. नाना तुम्हाला पण धन्यवाद. विठ्ठल जय जय विठ्ठल.